तर अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा सुरू असतानाच शरद पवारांनी मात्र आपला डाव टाकलाय। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। त्यावर शरद पवारांना प्रश्न विचारला असता पवार यांनी मला काहीच माहित नाही असं बोलून पवारांनी गुगली टाकली आहे। शरद पवार यांनी गुगली टाकलेली आहे। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे मला माहित नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही 4 महिन्यांपासून चर्चा सुरू होती असंही शरद पवार यांनी म्हटलंय। साहेब, आज शपथविधी होत आहे। शपथविधीला पवार कुटुंबियापैकी कोण कोण असणार आहे? साहेब, आपण उपस्थित राहणार अशी बातम्या येत आहेत। आपण जाणार आहात? नाही, तुम्ही सहमत आहात त्या सगळ्या गोष्टींशी? नाही। मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती, ती खुली होईल ही आमची इच्छा आहे। पण आता त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय त्याच्यावरून असं दिसत काही सांगतेच नाही, एकदम सांगते आमच्या पक्षात आणि अजित दादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी त्याच्यात एक होत होता। सीला आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता दादासारखे आणि ही साधी अजितची दिलेली साहेब, मुद्दा असा आहे, हे प्रश्नच तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेसमधनं बाजूला ठेवलं गेलंय जाणीवपूर्वक तुमच्या पक्षावर आधी दादांकडे गेल्यावर आता सगळं भाजप चालवणार अशी चर्चा आहे, त्यासाठी सगळं केलं घडून आणलं गेलं। साहेब, आज शपथविधी होत आहे। शपथविधीला पवार कुटुंबियापैकी कोण कोण असणार आहे?